नमस्कार मंडळी, माइंड स्टेशन या आपल्या लाडक्या YouTube चॅनल मध्ये मी मंजिरी कारेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आपला आजचा विषय आहे हॅपी हार्मोन्स। अल्बर्ट स्वाइत्झर हे एक प्रसिद्ध तत्ववेत्ते होऊन गेले। ते म्हणतात, यश ही आनंदाची गुरुकिल्ली नसून आनंद ही यशाची गुरुकिल्ली आहे। आपण जे काम करतो त्यात आपल्याला आनंद वाटत असला तर यश हे आपल्या मागे धावत येणार। म्हणजे मित्रांनो, आतापर्यंत आपण जे समजत होतो ती नाण्याची एकच बाजू होती। आपल्याला असं वाटायचं की मला यश मिळालं, पैसा मिळाला, चांगली नोकरी मिळाली म्हणजे मी आनंदी होईल। तर फक्त तेवढंच नसून आपण जर आनंदी राहायला शिकलो तर ह्या सगळ्या गोष्टी, आपल्याला हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी इझिली आपण अट्रॅक्ट करणार आहोत। पण आता प्रश्न हा उद्भवतो की आनंदी राहणं खरंच एवढं सोपं आहे का? आजूबाजूची जी नेगेटिव्ह परिस्थिती चाललेली आहे, जे ताणतणाव आहेत, जे स्ट्रेस आहेत, एन्झायटी आहे, सगळीकडे नेगेटिव्हिटी पसरलेली आहे। अशा वातावरणात आनंदी राहणं खरंच शक्य आहे का? तर नाही, खरोखरच आनंदी राहणं तसं शक्य नाही। पण मग आनंदी कसं राहायचं? आपल्या शरीरात रोज काही हार्मोन्स स्त्रवत असतात। त्यातले काही हार्मोन्स हॅपी हार्मोन्स असतात आणि काही हार्मोन्स बॅड हार्मोन्स असे ओळखले जातात। 4 हॅपी हार्मोन्स असतात। त्याला DOSE डोस अशा नावाने संबोधलं जातं। डी म्हणजे डोपामाइन, ओ म्हणजे ऑक्सिटोसिन, एस म्हणजे सेरोटोनिन आणि ई म्हणजे एंडोर्फिन। यापैकी आज आपण डोपामाइन या महत्त्वाच्या हॅपी हार्मोन्स विषयी चर्चा करणार आहोत। डोपामाइनचे काय फायदे आहेत, ते कमी झाल्याने काय नुकसान होतं आणि डोपामाइन मिळवण्याचे चांगले मार्ग कोणते याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर करूया सुरुवात। डोपामाइनला हॅपी हार्मोन किंवा आनंदी संप्रेरक असं म्हणतात। तसंच ते अँटिसिपेशन ऑफ हॅपीनेस म्हणजेच आनंदाची प्रतीक्षा करणारं संप्रेरक आहे। डोपामाइन मोटिवेशन मॉलिक्यूल म्हणून सुद्धा ओळखलं जातं। म्हणजेच एखादं काम पूर्ण होण्याच्या आधीच जे मोटिवेशन किंवा उत्साह व प्रेरणा आपल्यात निर्माण होत असते त्याच्याशी हे संप्रेरक निगडित असतं। जेव्हा आपण एखादं ध्येय निश्चित करतो आणि त्यावर कृती करतो व ते ध्येय प्राप्त करतो तेव्हा डोपामाइन शरीरात तयार होतं। शरीरातील डोपामाइन जर कमी झाला तर पुढील प्रॉब्लेम्स होऊ शकतात। 1. डिप्रेशन किंवा नैराश्य, 2. एन्झायटी किंवा ताणतणाव चिंता, 3. मूड स्विंग किंवा मूड बदल, 4. लॅक ऑफ फोकस किंवा एकाग्रतेचा अभाव, 5. इन्सॉम्निया किंवा निद्रानाश। डोपामाइनची आपल्या मेंदूला भूक असते, म्हणून कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपलं शरीर ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतं। त्यामुळेच हेल्दी मार्ग टाळून कधी कधी आपण अनहेल्दी अयोग्य पद्धतीचा वापर करतो, पण त्याचे आपल्या शरीरावर आणि मनावर, मेंदूवर दूरगामी वाईट परिणाम होतात। डोपामाइन मिळवायचे हेल्दी, योग्य व अनहेल्दी अयोग्य मार्ग कोणकोणते आहेत ते आपण आधी पाहूया। डोपामाइन मिळवण्याचे अनैसर्गिक किंवा अयोग्य मार्ग। 1. सोशल मीडिया माइंडलेस स्क्रोलिंग म्हणजेच विचारहीन स्क्रोलिंगचा अतिरिक्त वापर। मोबाईल पाहताना किंवा रील्स पाहताना आपल्याला सुरुवातीला मजा येते, पण मग हळूहळू आपला मेंदू थकतो आणि शिवाय अतिरिक्त वापरामुळे आपल्याला त्याचं ॲडिक्शन होतं। ऑनलाईन गेम्स किंवा व्हिडिओ गेम्स किंवा जुगार, सुरुवातीला 1-2 लेवल आपण जिंकलो की आपल्याला छान वाटतं, जिंकण्याचा आनंद मिळतो, आणखीन जिंकायचं व्यसन लागतं, पण तो गेम हरल्यामुळे नैराश्य सुद्धा येतं। 3. सबस्टन्स अब्यूज किंवा व्यसन, कोणत्याही अंमली पदार्थाने जसं की दारू, सिगारेट, ड्रग्स याने सुरुवातीला मेंदूला ट्रिगर मिळत असतो आणि मजा वाटते, पण नंतर हळूहळू शरीराला त्याचं कायम स्वरूपी व्यसन लागतं। 4. अवाजवी खरेदी, नवीन वस्तू खरेदीचा आनंद मिळतच असतो, पण तो फार काळ टिकत नाही। त्या आनंदासाठी आपण ऑनलाईन शॉपिंगची सवय मात्र लावून घेतो, त्यामुळे पैसा तर खर्च होतोच, शिवाय मनशांती सुद्धा बिघडते।
5. साखर किंवा जंक फूडचं अतिरिक्त सेवन. साखर किंवा जंक फूडचं सेवन केल्याने सुद्धा डोपामाइन मिळत असतं. पण लक्षात घ्या, आपलं शरीर आणि मन जेव्हा थकलेलं असतं तेव्हा ते उत्साहासाठी, ऊर्जेसाठी डोपामाइनच्या शोधात असतं आणि आपल्याही नकळत आपण चुकीचे, अयोग्य शॉर्टकट्स निवडतो. त्या सुखाच्या साखळीत किंवा प्लेजर लूप मध्ये अडकूनही जातो आणि त्या ट्रॅपमध्ये आपण अडकत आहोत हे वेळेवरच लक्षात न आल्याने आपण आपली भरपूर ऊर्जा, वेळ या चुकीच्या शॉर्टकट्स मध्ये घालवली याची आपल्याला नंतर गिल्ट येते. अशा अयोग्य मार्गाने डोपामाइन मिळवण्यापेक्षा हेल्दी आणि योग्य मार्गाने डोपामाइन कसा मिळू शकतो हे आता आपण पाहूया. 1. ध्येय निश्चिती व पूर्तता. छोटी छोटी ध्येय निश्चित करा, ती पूर्ण करा व स्वतःला त्याची शाबासकी जरूर द्या. दिवसभरात कोणकोणती ध्येय आपण पूर्ण केली आहेत याची नोंद जरूर करा. लक्षात ठेवा, ध्येय छोटं असो किंवा मोठं, ते पूर्ण झाल्याने डोपामाइन हा मिळणारच आहे. एक्सरसाइज आणि व्यायाम. जिम, चालायला जाणे, जॉगिंग, योगासन अशा कोणत्याही व्यायाम प्रकाराने डोपामाइन रिलीज होत असतो. तेव्हा रोज किमान अर्धा तास तरी व्यायाम जरूर करा. 3. सूर्यप्रकाश आणि निसर्ग सानिध्य. याच्या सहाय्याने सुद्धा डोपामाइन मिळत असतो व स्ट्रेस कमी होतो. 4. आवश्यक तेवढी झोप व पोषक आहार. डोपामाइनच्या वाढीसाठी हे दोन्ही उत्तम आहे. पोषक आहाराबद्दल आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणारच आहोत. 5. नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांची भेट. आठवड्यातून किमान महिन्यातून एकदा तरी नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांची भेट जरूर घ्या. मोबाईलमुळे जग तर जवळ आलं असेल, पण माणसं मात्र दूर गेलीये. गप्पा शेअरिंग होत नाही. हसून गप्पा मारणं, आनंदात वेळ घालवणं यामुळे डोपामाइन निश्चितच वाढतो. 6. छंद जोपासा व नवीन गोष्टी आणि कौशल्य शिका. गाणं, नाच, कुकिंग, ड्रायव्हिंग, स्विमिंग कोणतीही नवीन गोष्ट शिका आणि असलेले छंद जरूर जोपासा. 7. कंटाळ्याला आपला मित्र करा. घरी बसून कंटाळा आला असेल तर मोबाईल हातात घेण्यापेक्षा काहीच न करता थोडा वेळ शांत एकांतात बसा. तुम्ही मग स्वतःशीच कनेक्ट व्हाल. तुम्हाला नवीन व क्रिएटिव्ह आयडियाज सुचत जातील. लक्षात ठेवा, ब्रेनला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजेच त्वरित सुखाची सवय आपणच लावत आहोत आणि मग आपणच आपल्या इच्छांचे गुलाब होऊन जातो. या अशा अनैसर्गिक मार्गाने डोपामाइन मिळवण्यापेक्षा चांगल्या आणि हेल्दी मार्गाने डोपामाइन मिळवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, डोपामाइनचं महत्त्व तुम्हाला कळलेलंच असेल. हसत राहिल्याने, आनंदी राहिल्याने आपलं डोपामाइन वाढतं. 5 सेकंड हसत राहिल्यामुळे आपला फोटो जर एवढा छान येतो, तर सतत हसल्यामुळे, आनंदी राहिल्यामुळे आपलं आयुष्य किती छान होईल बरं. आज आपण डोपामाइन या महत्त्वाच्या हार्मोन बद्दल माहिती घेतली. पुढच्या हॅपी हार्मोन्स बद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणारच आहोत. तोपर्यंत हरिओम.